नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ओल्या जवळ्याची सुक्की भाजी म्हणजेच ओली सुकट. अशी घाटावरची चव अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे. सर्वांना पण एकदम अशी सोपी वाटेल आणि खायला तर इतकी टेस्टी आणि खूप अशी चविष्ट आणि छान लागते. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी असा 1 वाटी ओला जवळा आणलाय, स्वच्छ साफ करून घेतलाय. आता आपण भाजी बनवण्यासाठी इथे कढीपत्ता, कोकम, लसूण, 2-3 कांदे, हिरवी मिरची, 1 टोमॅटो. चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया. तेल मस्त गरम झालंय, त्यामध्ये टाकूयात जिरे, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची. त्याला असं तेल एकदम छान गरम होऊ द्यायचं आणि छान अशी कडकडीत फोडणी द्यायची आपल्याला. त्याने आपल्या भाजीला खूप अशी छान चव येते आणि लसणाचा स्वाद असा तेलामध्ये उतरला की अजूनच खूप टेस्टी लागते. आता टाकूयात बारीक चिरलेला कांदा. कांदा असा लालसर रंगावरती मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. कांदा छान परतलाय. आता आपण टाकूयात बारीक केलेले 1 टोमॅटो. टोमॅटो आणि कांदा आपल्याला एकजीव होईपर्यंत असं मस्त असं मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे. खूप छान अशी भाजी होते आणि सर्वजण असे मस्त आवडीने बोटं चाटून पुसून खातील अशी. आता टाकूयात चवीनुसार मीठ. मीठ आपण फोडणीलाच घातलं की त्याने आपला टोमॅटो आणि कांदा एकदम मऊ असा लुसलुशीत होतो आणि टोमॅटो असा झटपट विरघळतो. इथे बघा मस्त असा आपला कांदा आणि टोमॅटो मस्त फ्राय झालाय. आता आपण टाकणार आहोत धना पावडर, लाल तिखट, हळद आणि आपला कोकणी मसाला घाटावरचा. आता हे सर्व आपण असं मस्त मिक्स करून घेऊयात. मसाले आपण परतून घेऊयात. इथे छान असा आपला मसाले परतून झालेत. आता आपण टाकणार आहोत ओला जवळा आणि छान असं मस्त मिक्स करून घेऊयात. खूप अशी छान लागते भाजी आणि बनवायला अगदी आपली तेल कांद्यामध्येच बनून होते. जास्त काही लागत नाही. घरामध्ये आहे ते त्याच्यात अवेलेबल आहे त्यातच आपली भाजी बनून तयार होते. आता छान आपण असं मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. इथे मस्त आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली. आता आपण कोकम टाकणार आहोत 2-3 आणि कोकमने पण खूप अशी छान चव येते आणि 3 ते 4 मिनिट आपण अशीच वाफेवरती पाणी न टाकता वाफवून घेऊयात. आता झाकण काढून पुन्हा एकदा आपण मिक्स करून शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. 2-3 असे छोटे चम्मच आणि पुन्हा आपण असं मिक्स करून आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट अशी वाफवून घेणार आहोत. एकदम अशी मस्त आपली ओला जवळ्याची म्हणजे सुकटची भाजी बनून तयार आहे. किती बघा अशी छान आणि मस्त अशी. आता टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपली भाजी बनून तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.